बिझनेस हा शब्द म्हटलं किंवा ही फ्रेज डोळ्यासमोर आली की शॉक बेरर त्याला म्हटलं जातं. तो हां. रिस्क फॅक्टर आहे हं, आणि एक स्त्री म्हणून जेव्हा आज तुम्ही तुमची जर्नी इथपर्यंत आणली आहे, हं. म्हणजे अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत ईशा क्रिएशन हे सगळ्यांचंच फेव्हरेट आहे. सगळ्यांचंच आहे. कसं वाटतं या जर्नीकडे मागे वळून पाहताना? मागे वळून पाहताना म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी अशा घडतील असं मलाही नाही वाटलं होतं आणि मी बरोबर. स्वप्नातही नाही पाहिलं होतं, की मी ह्या स्टेजवरती येईल. हं, हं. कारण की भरपूर म्हणजे मागे जर बघशील ना, तर असं मी बऱ्याचशा म्हणजे माझं बालपण सुद्धा खूप गरिबीमध्ये गेलेलं आहे. बरं, म्हणजे मी भयानक परिस्थितीला असं एकदम आणि लहानपणापासून मी काम करत आली. बरं. अगदी 4थी पासून मी काम करते. काय म्हणता? हां, म्हणजे अगदी इतकी गरिबीतून आले ना, म्हणजे माझं राहणं सुद्धा झोपडीमध्ये झालेलं आहे. बरं, हां, म्हणजे मी गावी राहायची. 9वी पर्यंत तरी मी गावालाच माझं शिक्षण बरं. झालेलं आहे. कुठलं गाव? आमचं श्रीवर्धन गाव. बरं. हां. अच्छा. हं. आणि तिथे माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 9वी पर्यंत झालंय. तिथेही सुद्धा मी म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये कसं असतं वाडी वगैरे हो, असतं. बरोबर. म्हणजे सुपारींच्या झाडा हं, वगैरे हं. काय, कुठे कोणाचे वाडी साफ करायला जा, म्हणजे काही. म्हणजे मी जातीने कोळी आहे. मी हां. मच्छी सुद्धा विकलेली आहे. काय म्हणता? दारोदारी जाऊन मी मच्छी सुद्धा विकलेली आणि मी न लाज बाळगता. कारण की परिस्थिती म्हणजे शिकण्याची एक जिद्द होती. खरी गोष्ट आहे. शिकायचं होतं, हं. परिस्थिती गरीब होती आणि त्यावेळेला म्हणजे पप्पा माझे जॉबला होते. पण असं होतं की त्यावेळची सॅलरी म्हणजे असं आत्ताच्या बरोबर. लेव्हलचे नव्हतेच ना, नव्हते. की हो. कारण की त्यावेळेचं त्या लोकांचं शिक्षण पण काही एवढं असं जास्त नव्हतं, की हं. बाबा ती भरपूर शिक्षण घेऊन कुठल्यातरी मोठ्या लेव्हलला असतील वगैरे असं नव्हतं. बरोबर. म्हणून आमचं असंच बालपण गेलं, की बाबा गरिबीतून काही ना काहीतरी म्हणजे प्रसंगानं असं आपण प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी म्हणजे स्टेज अशी होतीच, हो. की आपल्याला काहीतरी करायचं आहे. हं. मग 9वी पर्यंत माझं शिक्षण गावी झालं. बरं. त्याच्यानंतर मग माझ्या पप्पांनी कल्याणमध्ये घर घेतलं अच्छा. आणि आम्ही कल्याणमध्ये मग शिफ्ट झालो आणि माझं 9वी 10वी कल्याणला झालं. आणि 10वी सुद्धा झाली असताना म्हणजे 10वी झाल्याच्या नंतर सुद्धा मी शांत बसली नाही. हं. 10वी असताना मी तिथून आणि मी गावावरनं आलेली, मी कल्याणला राहत होती हो, हो. विठ्ठलवाडीला. बरं. तिथून मी प्रवास करून मी भांडुपला येत होती. भांडुपला मी 10वीच्या जे व्हॅकेशन्स असतात त्यावेळेला मी जॉब करत होते. काय म्हणता? हां. म्हणजे त्यावेळेला मी हं. अगदी टेलिकॉलरचा जॉब करत होते. बरं. कारण की 10वीच्या बेसवरती कुठलं जॉब असं बरोबर आहे. हो. नव्हतंच, हं, की हं, बाबा हं. आपल्याला काहीतरी मिळेल. मग मी जॉबसाठी मग टेलिकॉलिंगचा जॉब करत होती. पण तिथे सुद्धा मी शिस्त आपली कायमस्वरूपी होती, की हं. आपल्याला काम करायचं आहे ना, आपली जिद्द असली पाहिजे. आणि बरोबर. त्यावेळेला आम्हाला असं नव्हतं टेलिकॉलिंगचं आत्ताचं टेलिकॉलर्स वेगळं आहे आणि त्यावेळेचं कसं होतं, की तुम्हाला टार्गेट द्यायचं. तुम्हाला एवढं-एवढं विकलत तर तुम्हाला एवढी-एवढी सॅलरी मिळेल. अच्छा. हां, मग आम्ही बरं. एवढं ते टार्गेट मी माझं स्वतःचं पूर्ण करून मी दुसऱ्यांचं करायची. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मग मी कॉलेज मी आपल्या ठाण्या कॉलेजमध्येच केली. बरं. माझंही हां. ठाणा कॉलेजच आहे. ठाणा बरं. कॉलेजमध्येच केलं आणि ठाणा कॉलेजमध्ये सुद्धा करता म्हणजे मी 11वी-12वी पर्यंत मी काही केलं नाही. हं. आणि मग त्याच्यानंतर जशी आपली 12वी झाली आणि कॉलेजचं टायमिंग आता तू ठाणा कॉलेजची तर तुला माहितीच आहे माहिती आहे. हो. मॉर्निंगचा टायमिंग मॉर्निंगचा होतं. टाईम असतो. आणि मॉर्निंगचं 11:30-12 वाजता कॉलेज सुटलं, की मग मी पुन्हा जॉबला जायचे. अच्छा. म्हणजे सकाळी जी 7 वाजता मी घरातून हं. निघायची, रात्री 9 वाजता मी रात्री घरी जायची. म्हणजे मी जॉब करतच असायची. काही ना काहीतरी म्हणजे हं, हं. पहिल्यापासून आणि त्या वेळापासून मला सवय होती, की आपला पॉकेट मनी हा व्यवस्थित असला पाहिजे बरोबर आणि आहे. आपल्या शिक्षणासाठी आपल्या आई-वडिलांना त्रास देता कामा नये. खरी गोष्ट आहे. असं. म्हणजे ही मला ती सुरुवातीपासूनच मी सुरुवातच तशी करून ठेवलेली, की कधीच त्रास नाही द्यायचं. हं. आणि ते सुद्धा म्हणजे माझं ग्रॅज्युएशन तिथेच कंप्लीट झालं. पण मला ना खूप आधीपासून फॅशन डिझायनिंग करायचं होतं. अच्छा. हं, हां. हं. फॅशन डिझायनिंग मला अगोदरपासून करायची होती, पण माझी एवढी परिस्थिती नव्हती. मी हं. बरेचसे कॉलेजेस सर्च केले, जाऊन आले. पण तिथे हं. असे 1,50,000 2,00,000 फीस फीज असायच्या. ऐकल्यावरती हं. आम्ही परत मागे यायची. मग हं. म्हणायची, "जाऊ दे, आता आपल्याला काय नशिबात नाहीये. नाही, नाही. फॅशन डिझायनर बनणं हं. नशिबात नाहीये." म्हणजे हं. त्यावेळेला असं खूप मोठं करण्याचं असं स्वप्न होतं. हं. निफ्टमध्ये वगैरे भरपूर ठिकाणी मी ट्राय केले, पण नाही बरं. घडलं. हं. मग मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मग पेपरमध्ये कशी ॲड मिळतं, हो. तशी मी न्यूजपेपरला ॲड म्हणून मी जॉबसाठी सर्च करायला लागले. अच्छा. मग मी जॉबसाठी सर्च केलं. मी ॲज अ रिसेप्शनिस्ट कम ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये एका कंपनीमध्ये मी जॉइन झाली. बरं. आणि तिथे सुद्धा ना म्हणजे असं ना हे होतं, की मला धडपड काही ना काहीतरी करायचंय. करायचं.
पण मला असं काम मनासारखं मिळत नव्हतं एक आणि समाधान हा नव्हतं. समाधान नव्हतं. हम्म, आणि तो हम्म. सिव्हिल इंजिनियर होतं, जे अच्छा, जी स्ट्रक्चर होती फर्म ती. होती ते. ओके. हा. पण मग ते लोक ड्रॉइंग, शेवटी मला तो डिझायनिंगचं पार्ट माझ्या डोक्यात होतच ना. हम्म. मग ते लोक जिथे ते क्राफ्ट्स हे ड्राफ्टिंग वगैरे व्हायचं हम्म. त्यावेळेला तिथे त्या लोकांची मी ड्राफ्टिंग वगैरे बघायची आणि मी बघतच राहायचे. म्हणजे एकदा त्यांचं काम सुरू झालं ना, की मी माझं काउंटर सोडून, मी माझं डेस्क सोडून मी तिथे जाऊन त्यांच्या समोर बघतच राहायची, यांचं हा, काय चालू काय आहे. चाललंय. सो मी बघत असताना माझ्या बॉसला लक्षात आलं, की हिच्यात काहीतरी आहे. मग त्यांनी मला विचारलं, की माझं लग्नाच्या अगोदरचं नाव पद्मिनी आहे. अच्छा. हां. हम्म. आणि लग्नानंतरचं नाव पूर्वा पूर्वा. आहे. सो मला त्यांनी विचारलं, "पद्मिनी तुला काही करायचं आहे का?" हम्म. मी म्हटलं, "सर इच्छा खूप आहे. हम्म. पण आता नाही माहिती काय होईल वगैरे, हम्म. ते हम्म. काहीच नाही माहिती." हम्म. आणि माझ्या नकळत माझ्या सरांनी एका क्लासेसमध्ये सांगितलं, की "बाबा अशी-अशी व्यक्ती येईल." फीज वगैरे मीच दिली, पण त्यांनी मला सांगितलं, की "तू सिव्हिल ड्राफ्ट्समन कर." मग मी अच्छा. सिव्हिल ड्राफ्ट्समन केलं. बर. हां, सिव्हिल ड्राफ्ट्समन केलं आणि मग तिथे पण काही अशा मुली होत्या, हम्म. की त्या असं पॉलिटिकली बिहेवियर करतात ना, की राईट, त्यांना राईट, राईट. असं माझं हे सक्सेस म्हणजे मी आता कुठेतरी घडत चालली होती, मग ते बघवलं नाही. हो. मग त्यांच्यामुळे मला तिथून जॉब सोडावा लागला. ओ. अच्छा. खूप त्रास दिला, म्हणजे लिटरली मला रडवलं. आणि त्याच दरम्यान माझं लग्न जमलं होतं. हम्म. त्याच दरम्यान माझं लग्न जमलेलं आणि मी काय केलेली, मी मिडल क्लासच. आपण काय एवढे हे नव्हतं, आपल्याकडे असं काही पैसा नव्हता किंवा माझ्या हम्म. वडिलांकडे काही एवढं हे नव्हतं, की मी त्या दरम्यान लग्नासाठी मी पैसे जमवत होते. अच्छा. हां, म्हणजे हम्म. त्यावेळेला जास्त सॅलरी नव्हती, 12,000 सॅलरी होती मला. बर. आणि त्यावेळेला मी जेवढा पेमेंट येत होतं, तेवढं मी सोनाराकडे वगैरे इकडे-तिकडे आपलं लग्नाची तयारी करत होते. इन्व्हेस्टमेंट म्हणून. इन्व्हेस्टमेंट म्हणून करत हम्म. होते. आणि माझ्यावरती म्हणजे एकदम असा मोठाच प्रसंग आला, बर. की आता तुझं लग्न आहे 4 महिन्यांनी हा. आणि मी एवढं ज्वेलरी घेतली, काय घेतली, मला सोनाराचे पैसे द्यायचे आहेत, मला एवढं सगळं तयार करायचं. हा. आता कसं करू? शेवटी हो, लग्न हे बरोबर आयुष्यात आहे. एकदा एकदा होतं. होतं. आणि मलाही नाही माहिती होतं, की असं सगळं घडेल म्हणून. म्हणून मग मी काय केलं, मग मी तिथून तसंच बॅकफूट घेतलं आणि तसंच मी दुसऱ्या एका फर्ममध्ये कामाला लागले आणि नशीब मला पटकन जॉब मिळाला. हम्म. म्हणजे 1 आठवड्याच्या आतमध्ये मला दुसरा जॉब मिळाला. म्हणून मग बर. मी तिथे म्हटलं, "ठीक आहे, चला आपल्याला लगेच जॉब मिळतोय." हम्म. परत मी दुसरीकडे म्हणजे लग्नाच्या 1 महिना अगोदर जॉब सोडला आणि मग नंतर, कारण की थोडं हेल्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. कारण की बरोबर. जॉब म्हटल्याच्या नंतर आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जायचंय बरोबर आहे. आणि लग्नाची तयारी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग मी लग्नाच्या 1 महिना अगोदर जॉब सोडलं. पण मी दुसरीकडे इंटरव्ह्यू देऊन ठेवलं होतं आणि त्यांना मी सांगितलं होतं, की मी मेमध्ये जॉइन होईल. हम्म. हम्म. पण कसं घडलं, की लग्न झालं माझं गावालाच लग्न झालं. बर. हां, आणि माझ्या रिलेशनमध्येच लग्न झालेलं आहे. हम्म. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे आमचं लग्न झालं आणि माझे सासू-सासरे बदलापूरला राहतात. अच्छा. सो पण माझ्या मिस्टरांचं जॉब होतं लोअर परळला. आर-बी-एसमध्ये होते ते अच्छा. त्यावेळेला. ओ, ओके. तर आर-बी-एसमध्ये आणि बदलापूर तो ट्रॅव्हलिंग नाही जमणार होतं. म्हणजे त्यांनी मी येण्याच्या अगोदरच त्यांनी वरळीमध्ये घर घेऊन ठेवलं होतं. बर. आणि आम्ही दोघं जण वरळीला राहत होतो. पण हम्म. मला असं झालं, की वरळीवरून पुन्हा ठाण्याला जॉबला येणं म्हणजे किती डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट आहे. म्हणजे वरळीवरून पूर्ण बाहेर या किंवा बस वगैरे किंवा हा. टॅक्सीचा ट्रॅव्हल करून पुन्हा दादर स्टेशनला या, दादरवरून पुन्हा. आणि मला जॉब मिळालेला वाघबीळला. म्हणजे इथून ठाणा स्टेशनपर्यंत वाघबीळपर्यंत तर माझा नवरा बोलला, की "तू येईपर्यंत घरी अर्धी होशील. अर्धी होणार. तू हे काय जॉब करू नको." हा. आणि मग त्यांचं असं नव्हतं, की त्यांचं हे बॅकअप चांगला होता. पण हम्म. मला असं होतं, की आपली पण डिपेंडेंट नाही राहायचं डिपेंडंट नाही दुसऱ्यावर. राहायचंय. बरोबर. हम्म. कारण की आपल्याला कसं आहे, की असं म्हणजे लहानपणापासून स्वाभिमान आहे. बोलणं. हां. Yes. म्हणजे कधीच मी माझ्या आई-वडिलांना नाही दिलं माझं करायला, तर मी माझ्या नवऱ्याकडून काय घेऊ? आणि जर तुमच्याकडे काहीतरी कला असेल, काही असेल, जिद्द असेल, तर फ्युचर काहीतरी ब्राईट तुमचं खरी गोष्ट आहे. असणारच. म्हणून मी ते करत असतानाच म्हणजे मग मला नवरा म्हणाला, की "नको, मग तू काहीतरी कर." आणि असं झालं, की मग मला त्यांनी सांगितलं, की "तू काहीतरी तुला कर." मी म्हटलं, "आता काय करणार?" मला फॅशन डिझायनर मला त्यांनी विचारलं, "तुला काही करायचं होतं का?" हम्म. म्हटलं, "हो, डिझायनर बनायचं होतं मला, फॅशन डिझायनर." हम्म. पण फॅशन डिझायनर हे करताना हम्म. माझ्याकडे म्हटलं काही एवढे पैसे नव्हते, की मी डिझायनर बनेन. हम्म. सो मग मी म्हणाले, की मी सिव्हिल ड्राफ्ट्समन झाली, त्याच्यातच मी जॉब करत होती. बरोबर. तर मला म्हणाले, की "आता तुला काही करायचंय का डिझायनिंग वगैरे?" मी म्हटलं, "नाही, असं काही माझं आता डोक्यात नाही. आता बघूया," म्हटलं, "काय घडतंय ते." मग आम्ही
सिव्हिल ड्राफ्ट्समनच्या बेसवरती मला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन मिळालं. ओ हा, इंटेरियर डिझायनिंगसाठी. वाव. इंटेरियर डिझायनिंग मी तिथे चालू असतानाच म्हणजे असं घडलं माझ्या लाईफमध्ये, मी लगेचच माझी प्रेग्नन्सी राहिली. ओके. हां. तर मग माझ्या मिस्टरांनी विचारलं, "तुला काय करायचंय?" तर मी त्यांना विचारलं, "तुम्हाला काय करायचंय?" हम्म, की मी कोर्स कंटिन्यू ठेवू की प्रेग्नन्सी करू? हम्म. ते मला म्हणाले, की "तू म्हणजे लिटरली मला बाळ पाहिजे." त्यांनी मला सांगितलं. कारण की त्यांचंही असं होतं, की त्यांनी फायनान्शियली प्लॅनिंग वगैरे काही गोष्टींचे केले. केलेले. आणि ते मलाही पटलं त्यावेळेला, की आणि आज मला असं वाटतंय, की मी खूप चांगला डिसिजन योग्य घेतला. की मी मूल जन्माला घालून त्याच वेळेला खूप डिसिजन घेतला. कारण की मी आज म्हणजे मला आज तेवढं स्ट्रगल करावं नाही लागत आहे मुलासाठी घरी थांबण्यासाठी, किंवा बरोबर. आज मी एवढी समजूतदार झाली आहे की मी बाहेर गेली तरी तिला काहीच फरक नाही पडत. बर. हम्म. म्हणजे खरी गोष्ट खरी आहे. गोष्ट आहे ती. म्हणजे ती तुम्ही जसे घडत होता हा करिअर वाईज हा तशी तिचं लहानपण लहानपण घडत घडत होतं. हम्म, सो मग मी म्हटलं की जाऊ दे, हम्म, ते मी अर्धवटच ठेवलं. हम्म, इंटेरियर डिझायनिंग अर्धवट ठेवलं मी. हम्म. 3-4 महिने केलं आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं की जाऊ दे आपलं प्रेग्नेन्सी वगैरे हे सगळं, आणि मग त्याच्यानंतर मग डिलिव्हरीसाठी वगैरे आईकडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या हम्म. नेहमी सगळ्यांच्याच असतात. बरोबर. सो त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी ठरवलं की तू एक काम करूया, आपण कळव्यालाच घर घेऊया. मग आम्ही हम्म. कळव्याला रेंटवरती घर घेतलं आणि कळव्यालाच राहत होतो. बरं. परत मला म्हणजे ना आतून असं ना मी नेहमी बिझनेस बद्दल बोलायची, हम्म. असं तसं, हे असं असतं ते तसं असतं. कारण की मी ना छोट्या छोट्या गोष्टी करतच असायचे. राईट. कोणाला नाही कोणाला सपोर्ट, म्हणजे एखाद्याचा बिझनेस असेल, शॉप असेल, त्याला हेल्पला ह्याला त्याला मी जायचीच जायची. हम्म. कोणाला काय मदत पाहिजे असेल तर बरं. कोणाचं काय असेल तर मग मी जायची. मग त्यांनी मला विचारलं की तुलाच काय करायचं होतं, तुला फॅशन डिझायनिंग करायचं होतं ना, तर तू कर. हम्म. मी म्हटलं की आता कुठे, आता म्हटलं 3 महिन्याची इच्छा आहे, खरी गोष्ट तिला आहे. सोडून मी कुठे जाऊ आणि शकते. मला असं वाटतं अशा अनेक आपल्या सखी आहेत की त्या एका पॉइंट नंतर बाळानंतर तोच विचार करतात की हा, आता माझं वय आहे का. आत्ता वय आहे का. हा, बरोबर. तर मला म्हणाले की नाही शिक्षणासाठी, म्हणजे त्यांनी मला घडवलं, माझ्या वा. नवऱ्याने मला खूप चांगलं घडवलं की शिक्षणासाठी वय नाही लागत. बरोबर आहे. आणि मी म्हणाले ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, मी करते. हम्म. मग मी फॅशन डिझायनिंग आपलं ठाण्यातच कोर्सला मी जॉईन अच्छा. केलं हम्म. आणि 1 वर्षाचंच मी घेतलं. तिथे जॉईन केल्याच्या नंतर मला असं म्हणजे माझ्याकडे नॉलेज खूप होतं आणि लहानपणापासून असं होतं की कसं राहायचं, कपडे कसे घालायचे, हम्म. कसं आपलं आपण टापटीप कसं राहायचं, हे मला लहानपणापासूनच व्यवस्थित माहिती होतं. बरोबर. त्याच्यामुळे मला काय असं तिथे असा प्रॉब्लेम नाही आला. आणि तेच करत असता करता म्हणजे मला वाटतं 6 महिने ची इच्छा होती तेव्हापासून मी कोर्सला वगैरे जॉईन झाली. हम्म. आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आता आपण काहीतरी घरून वगैरे चालू करूया. बरोबर. तिथे माझी बिझनेसची सुरुवात होत होती. बर. हां. बरं. म्हणजे आपण गप्पा मारताना तुम्ही या गोष्टीचा उल्लेख केलेला की तुम्ही थेट मंत्रालयामध्ये जाऊन स्वतः अगदी दारोदारी ते हो. तुमचं जे क्रिएशन होतं ते हं, वाटत होतात हं, आणि वडील मंत्रालयात होते जर मी चुकत नसेल तर. म्हणजे बरोबर. ती ती पण एक वेगळी जर्नी तुमच्या या लाईफमध्ये ऍड झाली. बरोबर. बरोबर. कसं झालं, मी घरून जेव्हा बिझनेस चालू केलं तेव्हा मी दारोदारी पण विकलेलं आहे. बर. म्हणजे अगदी चाळीत वगैरे जाऊन मी लोकांना तेव्हा काय साड्या आणि साड्या आणि ड्रेस पीसेस ड्रेस सेल करत होती बर. घरून. बर. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना असं वाटलं की बाबा नाही, हिची खूप जिद्द आहे, ही काही ना काहीतरी करते. तर त्यांच्याकडे फायनान्शियली बॅकअप होतं. तर त्यांनी ना माझ्या न कळत माझ्यासाठी त्यांनी शॉप घेतलं. अरे वा. हां, शॉप घेतलं आणि मला डायरेक्टली बोलवलं फोन करून संध्याकाळी, की "तू इकडे ये, कळव्या नाक्याला ये." कळव्या नाक्यावरच शॉप घेतलं आणि मलाही माहिती नव्हतं. मी संध्याकाळी जस्ट आली आणि मला म्हणतात, की "तू चेकवर साइन कर, डिपॉझिट द्यायचं आपल्याला." बरं. म्हटलं, "कशाचं?" तर म्हणे, "नाही, आपण शॉप घेतलंय." वा. असं झालं. मग मी तिथेच स्टार्ट केलं आणि आता आपला जो प्रश्न आहे मंत्रालयाचा, म्हणजे त्यावेळेला माझे पप्पा पण मंत्रालयात होते आणि पप्पांनी मला सुचवलं, की "बाळा, तुला आपल्याला ना एक काम करावं लागेल. तू फक्त इथेच बसू नकोस." आमच्या मंत्रालयामध्ये असे भरपूर स्टाफ आहे की त्यांना ब्लाउजेसची रिक्वायरमेंट असते, साड्यांची रिक्वायरमेंट असते, कुर्तीजची रिक्वायरमेंट असते. बरोबर. मग मी तेवढं ओझं घेऊन, म्हणजे सोमवारी जेव्हा माझ्या शॉपला सुट्टी असायची, सोमवारी मार्केट क्लोज असायचं, त्यावेळेला मी काय करायची, मी स्टाफला सुट्टी द्यायची, पण मी एकटी सगळं ओझं घेऊन ट्रेनमधून घेऊन जायची आणि मी मंत्रालयामध्ये सगळं पूर्ण स्टॉक घेऊन जायची, तिथे मी विकायचे. आणि मला असं वाटायचं की तो सोमवार असायचा ना, तो माझा हा नफा असायचा आणि तो माझा प्रॉफिट असायचा.
असं वाटायचं. म्हणजे मला आहे ना हम्म. असं स्वतःची एक इन्कम असते ना, खरी शॉप गोष्ट आहे. ज्या दिवशी म्हणजे आपला शॉपच्या व्यतिरिक्तचा एक व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कमचा हा, मग सोर्स. बरोबर. ती जी एक्स्ट्रा इन्कम असायची ना ती माझी असायची हम्म. असं. आणि मग पुन्हा जर काय लागलं ना, की मग ते लोक पप्पांना मेसेजेस द्यायचे. मग अच्छा. ते पप्पा घेऊन जायचे आणि अच्छा. पप्पांनी मला खूप सपोर्ट केला. बर. आणि मग त्याच्यानंतर मी तिथेच एक्झिबिशन लावायला लागले. अरे वा, हा, मंत्रालयाच्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये. कसलं भारी. हा, मग तिथेच मी एक्झिबिशन लावायला लागली. तिथे स्टॉल वगैरे 3-3, 4-4, 5-5 दिवसाच्या. आणि पप्पांची जास्त ओळख असल्यामुळे मला स्टॉक ठेवण्यासाठी पण तिथे जागा मिळायला लागली. आणि ती सुद्धा मला, माझे पूर्ण स्टॉल हे फ्रीमध्ये असायचे तिथे. काय म्हणता. हा, हम्म. असं. आणि So, म्हणजे एकंदरीतच ते बघायचं झालं तर ती तुमची जिद्द जिद्द. की आपल्याला ते करायचं आणि त्याच्यासाठी मग काही लहान नाही काही मोठं नाही किंवा अगदी म्हणजे स्वतः पायपीट करून स्वतःला सेल करणं, म्हणजे स्वतःचं कंटेंट सेल करणं. मला असं वाटतं ही गोष्ट आणि खूप ऍक्च्युली कसं आहे ना, inspirational आहे. सगळ्यांना म्हणजे मला हेच सांगायचंय की तुमची जिद्द ही कायम असली पाहिजे. व्हेरी ट्रू. कारण की जर तुम्ही तुमच्यामध्ये जिद्द नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. शिस्त खरी गोष्ट. असली पाहिजे आणि स्वप्न असली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे स्वप्न बघायचे आहेत. आणि ती स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी छोटे छोटे जे काही असतील स्टेप, जे बेबी स्टेप असतात, ते Very तुम्हाला हे नाही करायचे की बाबा हे मी हा काम का करू, बरोबर आहे. असं नका ठरवू तुम्ही. खरी गोष्ट आहे. सगळं काम हे प्रत्येक काम म्हणजे छोटं अगदी घरचं काम सुद्धा ही आपलंच आहे ते. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही घरी दुर्लक्ष नका करू, तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष नका करू. आणि ठरवलं तर त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स बॅलन्स करता येतात आणि करता त्याचं मला येतात. असं वाटतं मूर्तिमंत उदाहरण आहे.